हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण आज करणार आहे दोडक्याचं वरण। आपण वेगवेगळ्या प्रकारचे वरण करतच असतो, पण आज आपण दोडका टाकून करणार आहे, कारण की दोडका खूप जणांना आवडत नाही। लहान मुलांना तर आवडतच नाही, पण डाळीत टाकून दिलं तर त्यांना कळणार पण नाही घरच्यांना की आपण दोडक्याचं वरण केलं आहे। एकदम पौष्टिक होतं आणि चविष्ट असं हे दोडक्याचं वरण होतं। आता बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य। झटपट होणार आहे, कमी साहित्यात आहे। हे बघा, आपण तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दोडके चिरून घेतले, टोमॅटो आणि कांदा हे आपण याच्यात एक एक टाकूया। आता आपण याच्यात ना कांदा टाकूया आणि दोडके तुमचं जसं तुरीची डाळ जेवढी वापरणार तसे तुम्ही दोडके वापरू शकता। आणि आता आपण दोडके टाकले, आता टोमॅटो टाकू। आता आपण हे कुकरमध्ये शिजायला ठेवूया। आता आपण कुकरमध्ये ठेवले ही दोडक्याचं वरण। हे आपण डाळ काढली, वरण काढलं दोडक्याचं। आता याला घोटून घेऊया। आता आपण डाळ घोटून घेऊया। आपण तेल टाकले, तेलामध्ये एवढं मोहरी आणि जिरं टाकूया। हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकूया। हिंग टाकूया। आता लसूण टाकूया। त्यात हळद टाकूया। आता आपण ही वरण जे शिजून घेतले ते डाळीत टाकूया, फोडणीत टाकूया। नुसार मीठ टाकूया। आता आपण चिंचेचं पाणी टाकूया आणि आता हलवून घेऊया। आता आपण त्याला उकळी देऊया। त्याच्यात दोडका टाकला, कोणाला कळणार पण नाही, एकदम चविष्ट होती ही डाळ। पण त्याच्यात सगळं एकदम छान शिजवून घेतलं आहे आणि त्याला घोटून घेतली डाळीला, त्यामुळे कळत पण नाही ह्याच्यात दोडका आहे। म्हणजे दोडके नाही खात त्यांना असं वरण करून दिलं दोडक्याचं, नक्की खातील, एकदम चविष्ट होतं। आता आपण याला उकळी आली की काढूया। त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकूया। त्याच्यात दोडका टाकलं आहे, अजिबात कळत नाही आहे, पण भन्नाट चवीचं होते हे वरण। दोडके न खाणाऱ्यांना असं वरण करून दिलं त्यांना कळणार पण नाही दोडका टाकला होता। आता आपण उकळी आली असं छान अजून एक थोड्या वेळ उकळी देऊ आणि मग आपण प्लेटमध्ये सर्व करूया। हे बघा, दोडक्याचं वरण रेडी आहे, तुम्ही नक्की करून बघा। याच्यात दोडके टाकले, कोणाला घरच्यांना कळणार पण नाही, एकदम झटपट होतं आणि चविष्ट होतं। लहानांपासून मोठ्यांना आवडेल असं एकदम चविष्ट आणि पौष्टिक वरण होतं। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा, मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा। थँक्यू।